राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्याबरोबर आहेत। दादा, देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ चौकामध्ये एक बॅनर लावलेला आहे, ज्यावरती उल्लेख आहे महाराष्ट्रासाठी झटला, बहुजनांसाठी राबला, म्हणूनच प्रस्थापितांना खोपला, अशा स्वरूपाचं बॅनर त्यांनी लावलेलं आहे। कोणत्या बहुजनांसाठी लढला हा माझा प्रश्न आहे। पहिली गोष्ट, आज मराठा समाजाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील सातत्यानं उपोषण आंदोलन करतात। ओबीसीसाठी सुद्धा सातत्यानं हाके आहेत, ते आंदोलन करतात। धनगराच्या आरक्षणाचं तसंच भिजत घोंगडं आहे। आदिवासी आमदारांनी मंत्रालयात उड्या मारल्या, मग बहुजन म्हणजे कोण हा माझा प्रश्न आहे। यांच्यासाठी तुम्ही काय झटले हा प्रश्न आहे। आता खरं तर कॅमेऱ्यासमोर बोलू नये तुम्ही कोणासाठी झटले आणि काय झटले, आणि खोपले कोणाच्या डोळ्यात, तुम्ही तुमच्याच लोकांच्या, बाकीच्या नाही, तुमच्याच लोकांच्या डोळ्यात खोपता। तुम्ही एकनाथ खडसेंच्या डोळ्यात खोपले, तुम्ही विनोद तावडेंच्या डोळ्यात खोपले, तुम्ही अमित शहांच्या डोळ्यात खोपले, तुम्ही पंकजाताईंच्या डोळ्यात खोपले, कारण तुम्ही या बहुजनांचं नेतृत्व संपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला। एकनाथ खडसेंचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला, पंकजाताईंचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला, विनोद तावडेंचा हे कोण, हे बहुजन नाही आहे। मग कोणत्या बहुजनांसाठी तुम्ही झटले? आज 2-4 महामंडळ जाहीर केले जातात, त्याला ना रुपडा आहे एक। आज महाराष्ट्र पूर्ण कर्जबाजारी आहे। जन्मलेलं एक बाळ असेल तर त्याच्या डोक्यावर जवळपास 1.25 लाखाच्या वर कर्ज आहे, आणि तुम्ही कोणासाठी झटलेले? त्यामुळे हे तुमची बॅनरबाजी आहे। बॅनर लावून कोणी बहुजनाचा नेता होत नाही, बॅनर लावून कोणाच्या डोक्यात कोणी डोळ्यात कोणी खोपत पण नसतं। खोपले तुम्ही तुमच्या डोळ्यात आणि झटले तुम्ही स्वतःच्या खुर्चीसाठी। दुसरा महत्त्वाचा, आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम होतोय। 30 ते 40 हजार महिला या कार्यक्रमाला येणार आहेत, आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीसुद्धा या कार्यक्रमाला येत आहेत। यांच्या कार्यक्रमाला महिला येत नाही। माझ्याकडे पत्र आहे, मी काल ट्विट केलेलं आहे। अंगणवाडी सेविकांना 50 महिला घेऊन या, आशा सेविकांना 50 महिला घेऊन या। आता मला निरोप आला हिंगोलीहून 5000 महिला, तिथले अब्दुल सत्तार घेऊन निघाले सकाळी 6 वाजता। महिला बालकल्याण विकासाच्या लोकांना पैसे द्यायला सांगितले त्याचे। तुमच्या माहिती सांगतो, कॅमेऱ्यावर सांगतो, महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याचे सगळे पैसे द्यायला सांगितले। 5000 लोक आणण्याचे, नेण्याचे, त्यांचे जेवण्याचे, खावण्याचे। इथं महापालिकेला स्मार्ट बस सांगितले। आता लोकांना जर 5 रुपयाचं तिकीट असलं तर त्याला दंड होत असतो, परंतु इथं या कार्यक्रमासाठी बस दिल्या गेल्या। जिल्हा परिषदेनं RTOला पत्र लिहिले की शाळेच्या बस सगळ्या पाठवा। शाळेच्या बस परिवहन विभागाच्या मान्यतेशिवाय, त्याला परवाना असल्याशिवाय बाहेर काढता येत नाही। हे सगळं करून खटाटोप करून महिला जमा करण्याचा प्रयत्न आहे। बाकी तुमच्यात दम असेल तर तुमच्या पक्षाच्या नावावर महिला जमा करून दाखवा, कारण लोकांना या सगळ्या लोकांचं बिलकुल वीट आलेलं आहे। आज आशा सेविका, अंगणवाडी सेविका कोणत्या कामासाठी नेमलेल्या असतात? तुम्ही कोणतं काम त्यांना सांगताय? आज खरं तर त्यांचा मी आदर करतो, सगळ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका, परंतु त्यांना जर नाही त्यांनी संख्या आणली तर त्यांच्यावर कारवाईची भीती आहे। म्हणून अशा पद्धतीनं संख्या जमवण्याचा हा प्रयत्न आहे। पण आणखी एक माहिती समोर आलेली आहे की आजच्या या लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी शासनाकडून 6 कोटी रुपयाचा खर्च करण्यात येतो, आणि त्याला शासनाकडून मान्यतासुद्धा देण्यात आली आहे। बरोबर आहे, हे सगळे शासकीय पैशातून आहे। आईजीच्या जीवावर बाईजी, अशा पद्धतीने एक म्हण आहे आपल्याकडं। अशा पद्धतीनं हे सगळं चालू आहे। शासनाच्या खर्चावर जाहिराती, शासनाच्या खर्चावर फुलपेज जाहिराती, TV वर जाहिराती, होर्डिंग्स, असं सगळं चालू आहे। अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार होते, मात्र तो उभारला गेला नाही। छत्रपती संभाजीराजाचा तो पुतळा शोधण्यासाठी समुद्रात मोहीम राबवत आहेत आज। विनोदाचा भाग आहे। अरबी समुद्रात खरं तर देशाचे पंतप्रधान आले होते, मोदी के साथ में छत्रपती शिवाजी, काहीतरी त्यांनी घोषणा दिली होती, परंतु एक विटी लागली नाही। त्याच्यावर खर्च झालेला कित्येक कोटी रुपये। खरं तर बोलू नये, परंतु त्याच्यावर कित्येक कोटी खर्च झालेला आणि त्याची एक वीटसुद्धा लागली नाही। अशा प्रकारची स्थिती आहे। संभाजीराजेच्या मोहिमेला शुभेच्छा आहे। जम्मू काश्मीर आणि हरियाणात काँग्रेसचं सरकार येणार असल्याचे एक्झिट पोल समोर आलेले आहेत। एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजपला मोठा झटका आहे। हरियाणातूनही भाजप सरकार जे आहे ते आता जाणार असल्याचं स्पष्ट होतं आहे, आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि NC आघाडीला पसंती देण्यात आलेली आहे। त्यामुळे हा भाजपला झटका मानला जातो आहे। नाही, पूर्ण देशातच अशी स्थिती आहे।
हे पण आताही लोकसभेत भाजपाला कुठं बहुमत मिळालेलं आहे? भाजपाला बहुमत मिळालेलंच नाही आहे. त्यांनी जर चंद्राबाबू आणि नितीश कुमार त्यांच्याबरोबर आले नसते तर मला असं वाटतं त्यांचं सरकारही बनलं नसतं. कारण लंगडं सरकार आहे. जे 400 पार म्हणत होते ते 240च्या आतमध्येच आलेले आहे. आणि आता देशात ही सगळी उलटी गिनती भारतीय जनता पार्टीची सुरू झालेली आहे. हरियाणात तेच होईल, जम्मूत तेच होईल, महाराष्ट्रात तेच होईल, झारखंडमध्ये तेच होणार. पालघर, वसई, विरार विभागात ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. 100पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. स्थानिक राजकारणाला कंटाळून राजीनामे देत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. नाही, मला वाटतं त्यांची नाराजी पक्षाच्या वतीनं दूर केली जाईल. त्यांची काही नाराजी स्थानिक कारणावरून, बाकी त्यांची काही नाराजी शिवसेनेवर नाही, उद्धवजी ठाकरे साहेबांवर नाही आणि कोणावर नाही. स्थानिक एकमेकाचं वर्चस्वाशी मला वाटतं पक्षप्रमुख त्यांना समजावून सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा समजावून सांगतील. सगळे शिवसैनिक आहेत. निश्चित ते कोणताही वेगळा विचार करणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. ठाण्यातल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असा आरोप केला आहे की मेट्रो 3चं काम बालहट्टामुळे बंद पडलं होतं. 2 वर्षापूर्वी त्यांचा टांगापलटी केल्याची टीका शिंदेंनी केली आहे. आणि ते म्हणतात की ठाकरेंचा इगो दुखावला आणि मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली आहे. स्थगिती मला असं वाटतं केंद्र सरकारमुळे दिली. जी जागा केंद्र सरकारला राज्य सरकारने मागितली होती ती दिली गेली नाही ना. आता तीच जागा अदानीला देण्यासाठी या राज्य सरकारने केंद्राला पत्र पाठवलेलं आहे. म्हणजे यांना मेट्रोला जागेची गरज नाही, यांना अदानीला जागा दिली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं आधीपासून यांचा अदानीला जर ती जागा मेट्रोला दिली तर अदानीला कोणती जागा देणार हा त्यांच्या मनात प्रश्न त्यावेळेस असेल. म्हणून या गोष्टी झालेल्या आहे. आणि एकनाथ शिंदे साहेब काय बोलतात ते या मंत्रिमंडळात होते ना, विरोध करायला पाहिजे होता ना त्या निर्णयाला. मग का विरोध केला नाही तुम्ही? उगाच तिकडं पण हो म्हणायचं आणि इकडं पण हो म्हणायचं, डुप्लिकेटपणा नाही पाहिजे. सांगायचं त्यावेळेस विरोध करायचा असताना मग दम असता. तर काल राहुल गांधी आले होते. त्यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन झालं आणि त्यांनी म्हणलं की शिवरायांच्या विचाराला विरोध करणाऱ्यांचे आम्ही विरोधात लढणार आहोत. मात्र फडणवीस म्हणाले की नेहरूंनी शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिलं होतं, त्यामुळे राहुल गांधींनी आधी माफी मागावी आणि मग शिवरायांवर बोलावं. मला वाटतं शिळ्या कढ्याला ऊत आणण्याची काही गरज नाही. अरे यांना नीट पुतळा सांभाळता आला नाही. राजकोटचा त्या किल्ल्यावरचा आपला सिंधुदुर्गचा मालवणचा आज 6 महिन्यात पुतळा पडतो यांचा. आणि आत्ताच आपण चर्चा केली छत्रपती शिवाजी महाराजांचं हेच भूमिपूजन करतात. यांना काय शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर आहे? राहुल गांधी किमान बोलले तरी ना. हे तर काय बोलतात यांचे तसं कित्येक लोकांनी अपमान केला. ते कोण कोण चिल्लर त्यांचे नाव पण घ्यायचे नाही मला. पण राज्यपाल केला का त्यावेळेस? देवेंद्र फडणवीसचं तोंड उघडलं का कुठं? त्याचं म्हणजे आता थोबाड उघडलं का त्यांचं त्यावेळेस? राज्यपाल कोश्यारी बोलले होते शिवाजी महाराजांविषयी, त्याच उघडलं त्यांचं तोंड. काल कोंढवा परिसरात मुस्लिम तरुणांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली होती. त्यांचं म्हणणं होतं की नरसिंहानंद महाराजांवरती पोलिसांनी गुन्हा दाखल का करत नाहीत असा त्यांनी त्या ठिकाणी प्रश्न विचारला. कोण नरसिंहानंद महाराज? नरसिंहानंद महाराज आहेत ज्यांनी मुस्लिमांच्या भावना दुखवणारं वक्तव्य केलं होतं. नाही, मला तर पहिली गोष्ट महाराजच माहिती नाही. परंतु कोणते महाराज असो हे सातत्यानं समाजाच्या एकोप्याचा संदेश देत असतात. आणि जे महाराज समाजामध्ये बिघाड, समाजात दुहीचा संदेश देतात हे महाराज नसतात, असं माझं स्पष्ट मत आहे. सत्यजित तांबे आहेत, त्यांनी असं विधान केलेलं आहे की 1,500 देऊन तिजोरीवर ताण पडतोय, त्यामुळं कुठलीही योजना आणताना बजेटचा विचार केला पाहिजे. बरोबर, काय चूक बोलले ते. मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना बंद पडली. तुमच्या माहितीच तो सांगतो. 9 महिने झाले भारतीय जनता सरकार आलं, योजना बंद पडली. अर्थ विभागाने सुस्पष्टपणे सांगितलं ही योजना करताना नाही. मी तर म्हणेल ही महाराष्ट्रातसुद्धा ही योजना सुरू होत असताना अर्थ विभागाचं काय मत होतं हे जरा जाहीर झालं पाहिजे. बच्चू कडूंचे त्यांचे सोबतचे पक्षाचे आमदार आहेत राजकुमार पटेल, ते बच्चू कडूंना झटका देणारे, ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर बच्चू कडू म्हणतात की तुम्ही आम्हाला 1 गाव दिला तर आम्ही तुम्हाला 1000 गाव देऊ. यांची हीच वृत्ती आहे ना, याचा पक्ष फोड आणि त्याचा पक्ष फोड. स्वतःच्या पक्षात दम नाही म्हणून याचा पक्ष फोडायचा आणि त्याचा पक्ष फोडायचा, ही यांची वृत्ती आहे. सामनामध्ये आज रोखठोक अग्रलेख आलेला आहे, ज्यामध्ये आरोग्य खात्याचा बुलंद भ्रष्टाचार, गायीना निधी आणि मुले तापाने तडफडत आहेत असा उल्लेख आहे. आरोग्य खातं काय पूर्ण महाराष्ट्रातले खाते भ्रष्टाचारानं बरबटलेले. फार अर्थ, नगरविकास, ग्रामविकासपासून जलसंधारण, त्यात आरोग्य विभाग हा आघाडीवर आहे. भरतीमध्ये भ्रष्टाचार, बदल्यामध्ये भ्रष्टाचार, खरेदीमध्ये भ्रष्टाचार, प्रत्यक्षात औषधं कुठंच नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून सामना जे लिहिलं ते सत्य आहे, सामना जे लिहिलं योग्य आहे. राज्य सरकार अशाच पद्धतीनं आजच्या घडीला चालवलं जातं.
तर हे होते विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपली कडक शब्दातली प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.